नमस्कार मित्रांनो. आता वारशाचे खरे वारसदार कोण हे साधारण 2024मध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या स्तरावर सिद्ध झालं. आणि मग आता वारसा हक्क मिळाल्यानंतर आता त्याचं पुढे काय होणार याची खरी महाराष्ट्राच्या मनात पडलेला हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर कसं मिळणार आहे हे तर नक्कीच पुढे जाऊन मिळू शकतं. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करतोय. माझं नाव सुयश गाडगीळ. तुम्ही बघताय चित्रपट पेढी. वारसा हा जन्माने मिळतो, पण जन्माने मिळालेला वारसा हा कर्तृत्वाने सिद्ध केला जातो. मग तसं म्हटलं तर आता कर्तृत्व प्रत्येकाचं सिद्ध झालं की गेल्या 2.5 वर्षात दोघांनी एकत्र येऊन वारसाच्या नावावर पहिले एकत्र आले. जरी सरकारी कार्यक्रमाप्रमाणे त्यांनी वेगळ्या वेगळ्या पॅटर्न तयार केले आणि त्या पॅटर्नमधून एकत्र येऊन एका महाशक्तीबरोबर जोडून त्यांनी आणलेल्या योजनांच्या सगळ्या भडीमारच केला योजनांचा, पण त्या योजना लोकोपयोगी योजना होत्या. त्यामुळे काय झालं की त्याचा फायदा जो आहे तो जनतेपर्यंत पोचला. DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या गोष्टीचा सगळ्यात मोठा जर का कुठे इम्पॅक्ट आला असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आला. जसं झारखंडमध्ये देखील मैया योजना जी होती ती नाहीच आता झारखंडमध्ये परिवर्तन घडवलेलं आहे. की परिवर्तन म्हणजे काय की पहिल्यापेक्षा चांगलं बहुमत JMMला मिळालं आणि आता त्यांचं आज म्हणजे आजच्या दिवशी मी ज्या दिवशी व्हिडिओ करतोय त्या दिवशी त्यांचा शपथविधी आहे. तर हे आपण मैया योजना असो, लाडकी बहीण योजना असो, लाडकी बहिणा योजना असो, या योजनांचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या गोष्टीशी खूप महत्त्व आहे. त्याचं कनेक्शन खूप मोठं आहे. आणि हे केल्यानंतरच तळागाळातील जनतेपर्यंत त्याचा बेनिफिट पोचतो. एक पेनिट्रेशन म्हणतात ना एखाद्या गोष्टीचं, ते त्यानुसारच केलं जातं आणि मग त्याचा संदेश हा खूप दूरपर्यंत जातो. आता महिलांना, ज्या सर्वसामान्य अति गरीब घरात ज्या महिला, अति दारिद्र्य रेषेखालचे जे लोक आहेत, त्यांना त्या 1500चं महत्त्व हे एका हिमालय पर्वतासारखं असतं. म्हणजे बाईच्या स्वतःच्या हातात जर का 1500 येत असतील तर त्याचा फायदा हा नुसता तिलाच नाही, ती तिच्या कुटुंबातल्या सगळ्यांना करून देते. म्हणजे महिला उद्योजक, त्यातून जे छोटे छोटे ठेलेवाल्या वगैरे जे तयार झाल्या, त्यातून एक वेगळ्या प्रकारचा संदेश महाराष्ट्रामध्ये पोचला. आणि मग त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं गुलाबी शाल पांघरणं जे होतं त्याचा एक वेगळा मेसेज जनतेमध्ये गेला की ग्रामीण भागातल्या महिलांनी, जिथे त्यांचा ग्रामीण भागात पूर्ण वर्चस्व आहे तिथे त्यांनी त्या प्रकारे प्रचार करून त्यांची प्रचार यंत्रणा त्या प्रकारेच राबवली गेली की महिला सेंट्रिक, म्हणजे महिलांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आपला असला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. आणि त्यातून एक वेगळा संदेश महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या पूर्ण आत्तापर्यंतच्या जन्मापासूनच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या ज्या त्यांच्या राजकारणाची जी पद्धत होती त्यामुळे पूर्णपणे छेद देऊन एक वेगळ्या प्रकारचं विकासोपयोगी राजकारण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि जसा पूर्ण महायुतीचा जो फोकस होता की विकास हा पहिला मुद्दा असला पाहिजे, त्यानंतर बाकी अस्मिता वगैरे या सगळ्या गोष्टी नंतर येतात, पण विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अस्मितेकडे कोणी बघू शकत नाही. म्हणजे काय की पोटात जर का अन्न नसेल तर आपण ज्या गोष्टी सांगतोय लोकांना त्याचा महत्त्व कुठेही असू शकत नाही, हे त्यातून दिसलं. आणि त्यामुळे काय झालं की वारसा आत्तापर्यंत हा शब्दांचा, वारसा आत्तापर्यंत हा प्रतिमांचा, वारसा आत्तापर्यंत हा लोकांचा होता. लोकांचा वारसा, मोठ्या मोठ्या चेहऱ्यांचा वारसा जो होता, त्या वारशातून मुक्तता होण्यासाठी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणं हे या प्रादेशिक पक्षांना, महायुतीमध्ये असणाऱ्या 2 मोठ्या प्रादेशिक पक्षांना खूप गरजेचं होतं. आणि त्यातून गुलाबी शाल पांघरल्यानंतर दादांचं एक वेगळ्या प्रकारे मिश्किलपणे सगळ्यांशी बोलणं. आणि पहिल्या जेव्हा राष्ट्रवादी होती तेव्हा तिथे असलेले दादा आणि आता स्वतः तिथे मुख्य पदावर असलेले दादा, यात खूप मोठा फरक आहे. तसं की शिवसेना जेव्हा मोठी होती तेव्हा शिवसेनेमध्ये असलेले ठाणे जिल्ह्याचे एक नेते म्हणून असलेले, कार्यरत असलेले एकनाथ शिंदे, आणि जेव्हा मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडली त्याच्यानंतर पॅन महाराष्ट्र जे नेतृत्व सिद्ध करण्याचा त्यांना जो एक फायदा, म्हणजे एक संधी मिळाली, त्याचं महाराष्ट्राच्या माहिती आणि दूरसंचालनालय या विभागाच्या अंतर्गत त्यांनी ज्या काही योजना माध्यमांसमोर आपली प्रतिमा उजळवली. आणि त्यातून म्हणजे हे प्रत्येक मुख्यमंत्र्याला बेनिफिट असतंच की तो त्या योजनेचा फायदा आपल्या
पूर्ण कार्यकाळामध्ये करू शकतो आणि आपली प्रतिमा कशाप्रकारे चांगली लोकांसमोर जाईल ह्याचं एजन्सीच्या मार्फत करू शकतो. आणि त्याप्रकारे त्यांनी अतिशय बेमालूमपणे त्या गोष्टीचा त्यांनी वापर केला आणि जनमानसामध्ये एक पॅन महाराष्ट्र नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या खऱ्या शिवसेनेची प्रतिमा उजळवली. आणि मग ही उजवल्यानंतर पूर्ण लेगसी जी होती, म्हणजे त्यांनी पहिलेपासून काय सांगितलं की ही बाळासाहेबांची शिवसेना, म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारावर चालणारी शिवसेना ही असणार आहे हे त्यांनी सांगितलं. पण ते सांगितल्यानंतर देखील तशा प्रकारे कार्यकर्त्यांकडून वागणूक मिळाल्या लोकांना. म्हणजे पहिले कसं असायचं की शाखेशाखांमध्ये सेनेच्या गर्दी असायची, लोक शाखेमध्ये जायचे प्रश्न सांगायला. जेव्हा सेना अगदी सेनेकडे जेव्हा माहिती, जेव्हा प्रश्न सोडवण्याची ताकद जेव्हा रस्त्यावर होती सेनेची, आता राजकीय पक्ष आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची भूमिका घ्यावी लागते, परंतु जेव्हा सेना रस्त्यावर उतरून काम करायची तेव्हा शाखांचं महत्त्व त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्व होतं, म्हणजे लोकांना शिवसेनेपर्यंत पोहोचण्यासाठी. तसं आत्ता जसं मनसेमध्ये आहे की काही झालं की लोक शिवतीर्थावर जातात, म्हणजे प्रश्न असले की प्रश्न मांडायला शिवतीर्थावर जातात. तसं पहिले सेनेच्या शाखा जिथे जिथे होत्या त्या शाखांमध्ये लोक जायचे आणि आपले प्रश्न तिथपर्यंत मांडायचे आणि मग त्यावर पुढे तोडगे निघायचे. मग असं जेव्हा होत होतं तेव्हा वारसा हा कुठल्या प्रकारे हाताळला जाऊ शकतो याची उदाहरणं तेव्हा बाळासाहेबांनी घालून दिली होती की मी अशा प्रकारे रिमोट कंट्रोल जरी चालवत असलो तरी माझे कार्यकर्ते तिथे बसून काम करत आहेत. या पूर्ण गोष्टीकडे बघण्याचा जो उद्देश होता प्रत्येकाचा तो वेगळा होता. आणि वारसा हा नुसता प्रतिमांच्या रूपात किंवा शब्दांच्या रूपात नसतो, तर तो कर्तृत्वाने सिद्ध करावाच लागतो. आणि या पूर्ण 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये साधारण अजितदादांनी ज्या काही त्यांच्या अर्थखात्याच्या माध्यमातून योजना अवलंबल्या आणि त्याचा खालपर्यंत वापर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि बाकी शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, ऑफिशियली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जो केला, त्यामुळे हे दैदिप्यमान यश त्या दोन्ही पक्षांना त्यांच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये पण एवढं मिळालं नसेल. की कारण दोघांचंही हे जी निवडणूक होती ती त्यांचा जन्म झाल्यापासूनची ही पहिली निवडणूक होती. तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या आत्ताच्या घडीला या निवडणुकीमधल्या 1 वर्ष 2 वर्ष जुन्या पार्ट्या आहेत. आणि अशा पार्ट्यांना देखील जनतेने महायुती म्हणून सगळ्यांना एकत्र येऊन जे मतदान केलं, त्यामुळे त्यांचं वर्चस्व या पूर्ण जनमानसावर सिद्ध त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे हा वारसा हा पूर्णपणे प्रतिमेसकट, त्यांच्या शब्दवचनांसकट त्यांनी पुढे जो चालवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गुलाबी शाल पांघरल्यानंतर दादांमध्ये जो बदल झाला तो नुसता वारशाप्रमाणे नाही, की मिश्किलता जरी आलेली आहे तर ती चांगल्या उद्देशाने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आलेली आहे. जरी ते शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगत असले तरी त्याचा उपयोग हा जनतेपर्यंत व्हावा यासाठी त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला. एक ताठ कणखर नेता जसा तो आहे, जसा स्वतः अजितदादा आहेत, तसं त्यांनी एक मितभाषी नेता असण्याचा देखील एक प्रत्यय लोकांसमोर आणला आणि एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा स्वतःची उजळल्यानंतर आता हे वारसे खरेखुरे त्यांना मिळालेले आहेत. आता कोर्टाकडून किती झालं तरी आता जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा उजळलेली आहे. आणि मग त्यानंतर कमळामध्ये फुललेली ह्या 2 पाकळ्या आता कशा प्रकारे पुढे जाऊन एकत्र येऊन त्या पूर्ण 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारे बदल घडवणार आणि आपला वारसा किती उत्तरोत्तर वाढवणार हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासाठी या सगळ्या वारसा हक्क चालवणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर आणि पूर्ण पार्ट्यांवर आपलं सदैव लक्ष हे राहिलाच पाहिजे. महापालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही निवडणुका होतील त्यामध्ये देखील ह्यांच्यावर कटाक्षाने लक्ष ठेवणं ही जनता म्हणून आपली आद्य कर्तव्य आहे. आणि ते ठेवायचं असेल तर आपल्या बाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा. आणि जोपर्यंत आपल्याला समाजामध्ये उपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या जर का घडत नसतील तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं देखील आपलं कर्तव्य आहे, ते आपण पार पाडलंच पाहिजे. आणि जसं या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड नाही तर लँडच पूर्ण उखडून टाकलेली आहे महायुतीने, तशी इतर महापालिकांमध्ये देखील, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील जर का पुढे जाऊन स्थानिक भूमिपुत्रांना जर का संधी मिळाली, म्हणजे तिथल्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली, तर पुढे जाऊन याचा सगळा संमेलन एकत्र होऊन चांगल्या प्रकारे महाराष्ट्राची जी जडणघडण आहे ती होऊ शकते असं मला वाटतं. हे तुम्हाला वाटतं का ते कमेंटमध्ये सांगा. आणि आज केलेला विषय
हा चित्रपट पेढीच्या माध्यमातून केलेला विषय जर का तुम्हाला आवडला असेल तर चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जे असतो म्हणजे घंटा असतो खाली तिथे सबस्क्राईबच्या इथे, तो घंटा दाबा म्हणजे मी केलेला व्हिडिओ हा तुमच्यासमोर लगोलग पोहोचेल आणि हा संदेश आपल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा ही नम्र विनंती. धन्यवाद.